का चिडली असेल माझ्यावरती? मी विचार करत बसलो. अहो नाही, तसं नाही, मी तुम्हाला सांगणारच होते. हेच की काय चुकलंय ते. नाही नाही, तसं नाही. त्याचं झालं असं की मीराताई, माझ्यासोबत जरा चला ना. काय झालं? अगं जरा थांब, मी ती चहा घेऊन येईल ना ती. हा तू बोल ग. काय झालंय काय गीता? दुर्वा शाळेचा युनिफॉर्म घालत नाही, तुम्ही जरा सांगा ना ताई. बर, मी येते. थांब जरा. ते चहा घेऊन येते का ती? 2 मिनिटं थांब. हा बोल, काय झालं? दादा, मी खरंच प्रयत्न केला पण ती नाही ऐकत. अगं गीता, आता तू काय पहिल्यांदा काय झालंय तुझं? जा ना मग. येईल ती, येईल. बघ जरा ओरड तिला. हा हे ते जा, तू सांग. त्याचं काय झालं की ऐका ना, आपण नंतर बोलूया का प्लीज? काय आहे ना, दुर्वाने जर युनिफॉर्म नाही घातला ना तर शाळेत जायला उशीर होईल, सगळ्याच गोष्टी निघतील. मग मला जाऊ दे ना, मी एकदा बोलून बघते तिच्याशी काय झालंय. प्लीज. ठीक आहे, जा मग. आलेच. नाही गीता, पण ना युनिफॉर्म नाही घालतात का अजून? बरं ते नाही, मी तुला एकदा सांगितलं नाही का कळत आहे? मी नाही घालणार युनिफॉर्म, प्लीज. माझं शाणं डुडू लगते. हा, आज युनिफॉर्म घाल. हा हा. पण तरीही मी युनिफॉर्म घालणार नाही. काय चाललंय बाळा, का असं करतेस? मीरा, मला युनिफॉर्म नाही घालायचं शाळेचा. अगं नाही घालायचं म्हणजे? तुला माहितीये का घालतात युनिफॉर्म? नाही का? अरे, कारण सगळ्यांनी सारखं दिसावं, छान नीट स्मार्ट दिसावं म्हणून युनिफॉर्म घालतात. स्मार्ट तर मी आहेच, मग युनिफॉर्मची काहीच गरज नाहीये. मी ना छान ड्रेस घालून जाते, मग युनिफॉर्म नको. हा अगं असं काय करतेस? असं नाही करायचं बाळा, मोठ्यांचं ऐकायचं असतं. हा, घाल बघू युनिफॉर्म हे बघ, प्लीज. ऐक, मी मोठ्यांचं ऐकते, पण मला सांग, मोठे तरी युनिफॉर्म कुठे का घालतात? म्हणजे बघ ना, बाबा ऑफिसला जातात पण ते युनिफॉर्मच घालत नाहीत, मग मी काय युनिफॉर्म घालू? बाबा आता ऑफिसला जाताना युनिफॉर्म घालत नाही, लहानपणी शाळेत जाताना ते युनिफॉर्म घालायचे. हा, तू पण घालायचीस? म्हणजे मी घालायचे, बाबा युनिफॉर्म घालायचे, ते सगळी शिस्त पाळायचे, म्हणून ते आज इतके मोठे. कळलं? तुला बाबांबद्दल इतकं कसं माहिती? म्हणजे तू त्यांना लहानपणीपासून ओळखायचीस? नाही, मी त्यांना लहानपणापासून नाही ओळखायचे, पण आता हळूहळू ओळखायला लागले. ते माहित नव्हतं तेही माहित झालंय आता. कळलंय मला की जे दिसतं ते नसतं, त्याहीपेक्षा बरंच काही असतं. म्हणजे जसं तुझ्याबद्दल कळलंय ना मला की तू खूप हट्टी आहेस, आगाऊ आहेस, आगाऊ. आगाऊ आहेस, आगाऊ. अगं प्लीज असं हट्ट नको करूस, युनिफॉर्म घालणं प्लीज प्लीज प्लीज. ओके, चालेल. इट्स लाईक अ गुड गर्ल. चला 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 चला. एक मिनिट. काय आता? मला तुझा आणि बाबांचा स्कूलला जाताना फोटो बघायचे, म्हणजे मला चेक करता येईल की तुम्ही खरंच युनिफॉर्म घालायचा की नाही. मी शाळेत गेलेच नव्हते. तुला शाळेत सोडते ना, हेच मी खूप मोठं काम करते. माझ्याकडे असं बघू नकोस. मीरा, मला तुझा आणि बाबांचा फोटो बघायचा आहे, नाहीतर मी उद्या शाळेत जाताना युनिफॉर्म घालणार नाही. बरं बरं, उद्याचा पण उद्या बघू. हा, आता तयार होतेस की नाही? होतेस ना? गुड गर्ल. करत तयारी कर. अरे, तुम्ही अजून इथेच? हा, तू काहीतरी सांगत होतीस ना, अर्धवटच राहिला आपलं. हो, आपलं बोलणं अर्धवटच राहिलं नाही का? की मग असं झालं आणि मग पुढे काय? हा, तर असं झालं की मी आले होते का. क्या बात आहे. म्हणजे काय? वाटलंच होतं मला. एकदम युनिफॉर्म वगैरे घालून तयार, कशी दिसते? फर्स्ट क्लास.
थँक्यू. आता मी ठरवलंय, मी रोज छान तयार होणार, शाळेत एकदम मस्त अभ्यास करणार, खूप शिस्त पाळणार आणि सगळ्यांचं ऐकणार. बर, क्या बात आहे. बरं चला चला, आमच्या शाळेत जाते ना, तो खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हा, आणि आता मी असं ठरवलंय की एकदम परफेक्ट टायमिंगला मी शाळेत पोहोचणार. चालेल? चल गीता मावशी, लवकर चल. हा, नाही तर तुझ्यामुळे उशीर होईल मला. चल चल तू. चला बाई साहेब चला. हा, बाय काय काय आता बरं झालं, मी आता कोणी नाही डिस्टर्ब करायला. सांग, का न सांगता गेलीस? हो, त्याचं झालं असं की मी अचानक आले त्या दिवशी ऑफिसमध्ये हं. आणि मला काही सुचेच ना मी काय करू. नाही म्हणजे तुम्ही कामात असाल लोक कशाला डिस्टर्ब करायला ना. आणि तसंही तुमच्या स्टाफला असं वाटत होतं की ही काय कधी येते आणि आणि काय? त्यांना आपल्या नात्याबद्दल अंदाज नव्हता ना, काहीच माहित नव्हतं त्यांना. पण आता सगळं कळलंय त्यांना. तुम्ही सांगितलं ते खरंच खूप बरं झालं. मलाही ते सांगायचंच होतं ग. मला कळत होतं स्टाफ मध्ये चर्चा चालू असेल, कुजबूज चालू असेल, कोण आहे बाई, काय नातं आहे यांचं, सगळं सांगून टाकलंय. तर काल पूर्ण विराम दिलाय कथला. पण हे काय तुम्ही आज छान अशी निवांत कसे बसलायत? ऑफिसला जायचं नाहीये का? उशीर होत नाहीये? अगं मला माहितीये काल 31 झालंय, आज कोणी येणार नाही वेळेवरती. मी कशाला जाऊ एकटाच? मी पण आरामात जाणार आहे. ठीक आहे, पण तुम्हाला उशीर करून चालेल, मला कामानं उशीर करून चालणार नाही. मी निघते. ठीक आहे, मग मी पण येतो तुझ्याबरोबर किचन मध्ये. तू काम कर, मी बसतो आणि छान गप्पा मारू आपण. चालेल, चला. चलो. हे घेऊ का? नाही नाही, ठीक आहे. पण काल खरंच खूप मजा आली. हो, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मलाही खूप मजा आली काल. हो, म्हणजे कानविंदे काय म्हणाले माहितीये? काय? ते म्हणाले, साहेब तुम्ही साहेब आम्ही नोकर, ह्याच्यामधलं जे अंतर होतं ना ते कालच्या पार्टीमुळे असं कमी झालं एकदम. अरे वा. आणि पहिल्यांदाच घरी बोलवलं ना असं मी. मलाही खूप बरं वाटलं ग. छान. काल खरंच वेळ नाही मिळाला बोलायला, पण थँक्यू. तुम्ही दिलेलं गिफ्ट मला खरंच खूप आवडलं. गिफ्ट? मी कधी दिलं तुला गिफ्ट? तेच तुम्ही काल सगळ्यांसमोर म्हणालात ना, तेच की मीरा आता आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली. आणि 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 काय? आणि तेच म्हणजे तुम्ही जे काल म्हणालात तेच. अगं मी बरंच काही म्हणालो, त्यातलं नेमकं काय? हेच की मीरा आता फक्त मीरा नाही, मिसेस मीरा देवाशिष कामत म्हणून ओळखली जाणार. थँक्यू सो मच. हा, ते काय बरेच दिवस माझ्याही मनात घालमेल चालली होती. तुला सांगायचं होतं, कसं कधी कळत नव्हतं. नेमकं वासूनी मला फोर्स केला. म्हटलं हीच ती वेळ आहे, सांगून टाकू. आणि मी बोललो. बरं वाटलं मला. अरे वा, छान. तुम्ही समोरच्याला बोलण्यात गुंतवून स्वतःची कामं छान करून घेता. आता काय केलं मी? चहा. हो, हसताय का? आताच झाला ना चहा. कमी करायचं ठरलं ना, पुन्हा काय? नाही नाही, मी तू सांगितल्याप्रमाणे कमीच केलेलं आहे. म्हटलं आज जरा निवांत पण आहे, छान आपल्या गप्पा चालल्यात, तर एक छान चहा पिऊया. तूही घे ना. नाही नाही, मला नको, तुम्हीच घ्या. अगं पिऊन तर बघ माझ्या हातचा चहा. मस्त करतो मी चहा. अच्छा, कामत स्टाईल चहा का आता? येस. थांबा, मी कप आणते. हे घ्या.
घ्या मॅडम, कामत स्टाईल चहा. थँक्यू. वा, खरंच खूप छान झाला हा चहा. अरे मग एक विचारू का? हो, अगदी मोकळेपणाने विचार. तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोबद्दल कधीच काही सांगितलं नाही मला. सॉरी, म्हणजे तुम्हाला जर या विषयावर बोलायचं नसेल तर. नाही नाही, असं काही नाहीये. काय सांगणार, कसं सांगणार, काही कळत नव्हतं मला. का? असं काय झालं होतं? असं काही झालेलं नाही, पण मी ठीक आहे सांगतो तुला, सगळं सांगतो आज. चल. अरे दादा, तू आज इथे कसा? अरे कसा म्हणजे, माझं घर आहे, मी केव्हाही कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो. नाही तसं नाही, सहसा तू किचन मध्ये येत नाहीस ना, म्हणून म्हंटल. हा, काय नाही, निवांत आहे, म्हणजे जरा चहा करूया. अच्छा. अरे पण तुला ऑफिसला नाही जायचं का? अगं असं काही नाही, उशिरा जायचंय तर कदाचित मी जाणारही नाही, म्हणजे काही नक्की नाही. तुम्हाला काही हवं होतं का? नाही नको, बाहेर कुणीच नव्हतं ना, म्हणून मी आले आत बघायला. आणि तिला काय हवं असेल ती करून घेईल ना, ती काय लहान आहे का, दुर्वा आहे का ती? मग येस ऑफकोर्स, मी घेईन काय लागलं तर. यू कॅरी ऑन. ठीक, आम्ही जरा बाहेर बसतो. हो. चल. उत्तरा. हॅलो. हॅलो मधुरा. हा उत्तरा, काही इन्फॉर्मेशन आहे का? काय असणार, लव्ह बर्ड्स फारच छान वागतायत एकमेकांशी. आज दादा चक्क किचन मध्ये येऊन मीराशी गप्पा मारत होता. म्हणजे यांचं फारच चांगलं चाललंय तर. हो, मी फक्त तुझ्या कानावर घालू म्हटलं म्हणून कॉल केला. नाही नाही नाही, तू बरं केलंस तुम्हाला कॉल केलास ते. उत्तरा, आता आपण काहीतरी करायला पाहिजे. हा, हो, करायलाच पाहिजे, खूपच गरज आहे त्याची. एनिवेज, चल मी ठेवते, दोघे घरातच आहे. बाय. या, बाय बाय. बघायचं होतं ना तुला. बघ, तिचे काही फोटोग्राफ्स आहेत, तिच्या काही वस्तू आहेत त्याच्यात. मिनल नाव तिचं. मिनल? तुम्हाला परत हे सगळे फोटोज बघून त्रास होत असेल ना? नाही नाही, मला काही कसलाही त्रास होत नाही. काहीच वाटत नाही? नाही नाही, काही नाही वाटत. म्हणजे वाटण्यासारखं आमचं नातंच नव्हतं. दोघांमध्ये अतिशय कोरडं नातं होतं. तर काही भावना नाही, ती तिच्या मनातलं मला कधी तिने सांगितलं नाही, मला कधी तिला सांगावंसं वाटलं नाही. हा, तिला कदाचित समजून घेण्याचा मी प्रयत्न केला नसेल असं म्हण हवं. का असं? नाही ना, काही आमच्यामध्ये काही निर्माणच झालं नाही का, काही नातंच निर्माण झालं नाही, कुठल्या भावनाच निर्माण झाल्या नाही. पुढे मग तिला कॅन्सर झाला, मग काय नाना तऱ्हेच्या ट्रीटमेंट, या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये सगळं करून झालं, काही उपयोग झाला नाही. मला तिचीच इच्छा नव्हती त्यातनं बाहेर पडायची, तिला जगण्याची इच्छाच नव्हती. मग काय, आणि या सगळ्या तिच्या आजारपणाचा परिणाम माझ्या बिझनेसवर व्हायला लागला.
पूर्ण वाट लागली माझी सगळी. पण त्यानंतर मी थकलो, पूर्णपणे हरलो. काही दिवसांनी ती गेली. फारसं काही नातं नव्हतं, जपून ठेवाव्या अशा काही आठवणी नव्हत्या, त्यामुळे पटकन विसरलो सगळं. तुमची भांडणं व्हायची का हो? का असं का विचारलंस? सहजच व्हायची का भांडणं? वासूचा फोन आहे. प्लीज प्लीज घेऊ, जरा अर्जंट असेल काहीतरी. हा हा बोल. चल ग मग. हे काय, अजून तयारी नाही झाली तुझी? ओके चल आवर आता पटकन. अरे चल चल चल, उठ उठ. आदित्य प्लीज ना, माझी इच्छा नाही आज ऑफिसला यायची. का, काय झालं इच्छा नसायला? काही नाही, जा तू. मधुरा काय झालंय, कसला विचार करतेस? ताई आणि जीजू मज्जा करतायत. जीजू आज घरीच आहेत, सुट्टी घेतलीये त्यांनी ताईसाठी. छान चाललंय हा त्यांचं. एक मिनिट, हे सगळं तुला कसं कळलं? असंच. असंच? हा, तुझी खास मैत्रीण आहे ना त्यांच्या घरात, तिनेच तुला फोन करून सांगितलं असणार. हो, पण तिला सवय नाही आहे. का का फोन का करता तुम्ही एकमेकींना? मिळतं का ह्या सगळ्या चौकशा करून? हे बघ मधुरा, हे सगळं केल्याने आपल्याला त्रास होतो, तेव्हा बंद कर हे सगळं. आणि आणि मीराला जगू दे ना तिचं आयुष्य, तू तुझं बघ. तुला त्रास होत नाहीये का? हा, बोल ना. मी काल तुला एवढं बोलले, त्याचं काहीच वाटलं नाही का आदित्य तुला? तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना तू, ती सुखात आहे, तिला काही घेणं देणं नाहीये तुझ्याशी. तुझं रक्त नाही तापत का आदित्य? एका अनोळखी माणसासाठी तिने तुला रिजेक्ट केलंय. विसरली ती तुझ्या प्रेमाला, आणि तिने तुला पाठीत मुद्दामून बोलवलं, कारण तिला माहित होतं तुला पाठीत बोलवल्यावर तुला त्रास होईल. ती वारंवार फक्त तुला जाणीव करून देते आदित्य की तिचं लग्न झालंय, ती खुश आहे, ती विसरलीये तुला. बस बस, राग येतो मला, खूप राग येतो. रक्त खवळतं माझं, असं वाटतं हे सगळं संपवून टाकावं.